नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। शिवसेना शिंदे गटाकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलंय। याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे। मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे काळच सांगेल, कारण एकीकडे त्यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं सुरू आहे, दुसरीकडे आम्ही सुद्धा त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिलं आहे। आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक पद्धत असते की त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिलं पाहिजे, त्यामुळे त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे। ते कधी येतात याची वाट आम्ही पाहत आहोत। 1-2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असं यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे। दिल्लीमध्ये 7 तारखेला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी यूपीएची इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आहे। त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर मोदीजींनी आज एनडीएची बैठक बोलावली। यावर शिवसेना नेता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे, त्यामुळे आमच्या बैठकीवर काही परिणाम होणार नाही। खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आणलं असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। सर्वधर्म समभाव हा प्रकार म्हणजेच नपुसंकपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे गुरुजींनी केलं। स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला, तिरंगा आणि संविधान आपले मानलेच पाहिजे, पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक आहे, त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध रहा। 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असं भिडे गुरुजींनी म्हटलं आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाने बंद केले, परंतु कबूतरखाने बंद करण्यावरूनच भाजपामध्येच मतभेद असल्याचं दिसत आहे। एकीकडे कबूतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केलाय, तर मंत्री मंगल प्रभात लोढांनीही याच संघटनांशी मिळती जुळती भूमिका घेतल्याने मनसेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मात्र या प्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे। त्यामुळे आज कबूतरखान्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे। यात उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कोल्हापुरातील महादेवी हत्तीन प्रकरणावर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांची या बैठकीत उपस्थिती असणार आहे। नांदणी मठातील 33 वर्षापासून राहणारी माधुरी हत्तीन गुजरातला हलवण्यात आली आहे। यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे। 2 लाखांहून अधिक लोकांनी तिच्या परतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली। राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांनीही हस्तक्षेप केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। पुण्यातील यवत गावात 3 दिवसांनंतर जमावबंदी आजपासून शिथिल करण्यात येणार आहे। यवतमध्ये शुक्रवारी एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून मोठा राडा झाला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली होती। आता पुढील आदेश येईपर्यंत दररोज सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे। या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही। त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे। सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या योजनांमध्ये कपात झाल्याने सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे। कोथरूड पोलिसांकडून तरुणींना झालेलं मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे। पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर त्या मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे। उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची हे सर्वजण मागणी करणार आहेत। उच्च न्यायालयात जाण्यासाठीची प्रक्रिया आणि पुरावे गोळा करायला त्यांनी सुरुवात केली आहे। पुणे पोलिसांविरोधात देखील तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र आणि मुंबई MMR परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात। या स्थितीत भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली। प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती।
शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची विजयी सांगता झाली आहे। टीम इंडियाने 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला। भारताने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली। टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील 5व्या विजयाचं सेलिब्रेशन करणार आहे। आशिया कप स्पर्धेचा थरार 9 सप्टेंबर पासून रंगणार आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघ आमने-सामने असणार आहेत। टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे। टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध खेळणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।